दरम्यान सोलापुरातील व्यावसायिक सुद्धा जीएसटीमुळे कसे धास्तावलेले आहेत ते पाहूयात। सोलापुरातील जे यंत्रमाग कामगार आहेत त्यांच्या रोजीरोटी पूर्णपणे या यंत्रमागावर आहे। म्हणून आम्ही जे प्रोडक्शन करत आहे त्याला कमी वेळ करून आज तुम्हाला सांगायला दुःख वाटतं की आम्ही 8 तासामध्ये 4 तास कामं करतोय। परंतु आता आमचं सूत संपायला आलं, आम्ही नवीन सूत खरेदी करत नाही आहे, जॉब वर्कला भीम देत नाही आहे आणि आज जे छोटे कारखानदार आहेत ते बी कामगारासारखंच काम करतात, त्यांना सुद्धा रोजीरोटीचा प्रश्न आलेला आहे आणि यामुळे जीएसटीचा थोडा निगेटिव्ह इम्पॅक्ट ह्या सोलापूरच्या पॉवरलूम इंडस्ट्रीवर सांगितलं हरकत नाही। पण आता शहरामध्ये जीएसटीचं प्रमाण आम्हाला गिराकाचा एवढा मोठा परिणाम झाला आहे की ग्राहक येणाऱ्या माणसाकडे आता आम्ही पैसे घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला की जीएसटीसाठी आम्ही सांगितलं की आता पहिल्यासारखं रेट राहिले नाहीत, आता जीएसटी आम्हाला कंपल्सरी लागलेली आहे। त्यामुळे आता आमच्या शासनाच्या एवढ्या कडक नियमानुसार आणि महापालिकेचा आहे शासनाच्या याच्याकडे आता आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्हाला बिल मागतात की आता सलूनमध्ये आम्हाला बिलाची व्यवस्था अजून आम्ही केलेली नाही, तर ते बिल आम्हाला पाहिजे कस्टमर मागतात। आम्ही जीएसटी लावण्यासाठी काय साधन नाही आहे, तर यामुळे जीएसटीचा परिणाम आम्हाला फार धोका आहे की कृपया आपण जीएसटीकडे थोडं हे करावं। 30 तारखेला खूप मस्त गर्दी होती आणि सर्व ते स्टॉक गेला पूर्ण। डिलिव्हरी करायला आम्हाला 3-4 दिवस गेले। आता 10 दिवसपासून खूप कमी कस्टमर आहे आणि आम्ही वाट पाहतोय कस्टमर येण्यासाठी। परंतु हा दिवाळीपेक्षा मोठा फेस्टिवल प्री जीएसटी सेल झाला असं बोलण्यात काय। आफ्टर जीएसटी आता ॲव्हरेज होतोय आणि खूप स्लो आहे, पोझिशन खूप स्लो आहे। सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सची ही इमारत सोलापूर शहरातल्या ज्या भागात आहे, चाटी गल्लीचा भाग आहे, तो शहरातला प्रमुख व्यापारी केंद्र आहे आणि त्या व्यापारी केंद्राची ही अवस्था आहे जिथं केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रातून जे भाविक दर्शनासाठी येतात ते खरेदीला आवर्जून या बाजारपेठेला भेट देत असतात। परंतु आत्ताची परिस्थिती बघितली तर फक्त इथे आपल्याला विक्रेतेच दिसतात। एकंदरीत बघितलं तर जीएसटीबद्दल जो ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जो संभ्रम आहे तो स्पष्टपणे दिसतोय आणि जीएसटीचे जे परिणाम आहेत ते बाजारपेठेत आपल्याला जाणवत आहेत। अयूब कागदीसोबत शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर।